हरिओम. घ्राणं पातु मखत्राता. घ्राणं पातु मखत्राता. मखत्राता, मख म्हणजे यज्ञ, होम. त्याचं रक्षण करणारा जो राम आहे, तो यज्ञाचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाचं रक्षण करो, माझ्या घ्राणेंद्रियाचं रक्षण करो. आता यज्ञाचा या नाकाशी संबंध काय? परंतु मानवी जीवनाचा सगळ्यात मोठा यज्ञ मुळे नाकाच्याद्वारेच केला जातो. आमच्या नकळत जी क्रिया चालू आहे, आणि जी क्रिया चालू आहे म्हणून आम्ही कळत आहोत, ती क्रिया म्हणजे श्वासोच्छवासाची क्रिया. आणि ती श्वासोच्छवासाची क्रिया ज्या नाकाद्वारे चालते, त्या नाकाचं रक्षण करण्यासाठी बुधघोषिक ऋषी समर्पक नाव वापरतो की घ्राणं पातु मखत्राता. यज्ञाचं रक्षण करणारा राम माझ्या नाकाचं रक्षण कर. कारण या नाकाच्या सहाय्यानेच मी माझ्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा होम, यज्ञ संपादन करत असतो. यज्ञ म्हटलं की आम्हाला वाटतं एक चौकोनी काहीतरी घेतले, तिकडे गोवऱ्या ठेवल्या आहेत, लाकडं ठेवले आहेत, कापूर ठेवले आहेत, यार तू बोलतायत आणि कुठले ते मंत्र म्हणतात. एवढी क्रिया म्हणजे यज्ञ नव्हे, आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे. गीता ज्यांनी वाचली, गीतेचा अर्थ वाचलाय किंवा गीताही वाचली, त्यांना म्हणजे की यज्ञाचे विविध प्रकार श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेले. साई चरित्रामध्ये सुद्धा मला पंचयज्ञ सांगितलेले आहेत. यज्ञ म्हणजे अग्नी, अग्नीला अर्पण करणं म्हणजे यज्ञ. म्हणून माझ्या देहामध्ये जो अग्नी राहतो, त्या अग्नीला जे मी अर्पण करतो तोही यज्ञ आहे, मला कळलं पाहिजे. आणि त्याचमुळे मी जे खातो तोही यज्ञात मी अर्पण करत असतो, आहुतीच. कारण माझ्या पोटामध्ये जो अग्नी आहे, आता पण आपण रुद्रामध्ये वाचलं, ऐकलं की अग्नी कुठे आहे, तर जठरामध्ये, जठरे अग्नी. हा जठराग्नी जो आहे, ह्याला आम्ही आहुती देत असतो. पण त्याच्याहीपेक्षा सगळ्यात मोठा प्रमुख यज्ञ चालतो म्हणजे माझ्या श्वासोच्छवासाचा यज्ञ, माझ्या नाकाद्वारे चालला जाणारा यज्ञ. आणि हा यज्ञ जो आहे तो आमच्या कष्टाशिवाय चालू असतो, आपोआप चालू असतो. परंतु आम्हाला त्या यज्ञाचं फळ काय ते माहीत नाही. त्या यज्ञाचं फळ जे प्रत्येकाला मिळतं, कुत्र्याला मिळतं, चिमणीला मिळतं, माशीला मिळतं, तेच आम्हाला पण मिळतं की आम्ही ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मॅक्झिमम आम्ही चिरूर ओढत असतो, सिगरेट ओढत असतो, धूर आत घेतो आणि धूर बाहेर टाकतो. जशी आम्ही काही प्राण्यांपेक्षा वेगळं करत नाही. मग हा जो यज्ञ आहे, त्याला यज्ञ म्हणण्याचं कारण काय, या क्रियेला यज्ञ म्हणण्याचं कारण काय, आणि ह्याचा आम्ही काय उपयोग करून घेतला पाहिजे. तर महत्त्वाची गोष्ट आम्हाला माहीत पाहिजे की माझ्या शरीरात चालणाऱ्या दोन अनैच्छिक क्रिया कुठल्या, की ज्यांच्यावर माझं स्वतःचं नियंत्रण, ऐच्छिक नियंत्रण नाही. एक म्हणजे हृदयक्रिया, विचार माझं जराही नियंत्रण नाही, काही नियंत्रण मी करू शकत नाही. हाताने खाणं पिणं ह्या माझ्या ऐच्छिक क्रिया आहेत. शिव करणं, शी करणं ही बेसिकली अनैच्छिक असणारी पण ऐच्छिक झालेली, मानवाच्या स्वभावामुळे, सामाजिक वृत्तीमुळे ऐच्छिक झालेली क्रिया आहे. मी पूर्णपणे कंट्रोल करू शकतो बऱ्याच अंशी प्रमाणामध्ये. श्वासोच्छवास ही एकमेव अशी क्रिया आहे की जी अनैच्छिक असून सुद्धा मी थोडाफार करणं तिच्यावर कंट्रोल करू शकतो. बाबा 2 मिनटं 3 मिनटं मी नाक दाबून भरू शकतो. असं मी हृदय दाबून बंद करून बसू शकत नाही, ही माझ्या हातात कॅपॅसिटीच नाही स्वतःची. आणि मग ही जी क्रिया आहे, ह्या क्रियेचा संबंध माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाशी आहे, प्रत्येक पेशीशी आहे, आणि म्हणून माझ्या मनाशी पण आहे. आमच्या मनाशी अत्यंत जवळची असणारी गोष्ट म्हणजे श्वासोच्छवास, हे आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला आमचं मन दिसू शकत नाही, मन दाखवता येत नाही, मेंदू दाखवता येईल, पण मेंदू म्हणलं असतं मला मन दाखवता येणार नाही. मला इलेक्ट्रिकल करंट जोडून वगैरे कुठल्या एरियामध्ये मेंदूच्या कुठल्या प्रकारचे विचार उत्पन्न होतात हे दाखवता येईल, पण मला मन म्हणजे काहीच मॅप काढून दाखवता येणार नाही, कारण तो जिओग्राफिकल मॅप नाही आहे. पण हे जे माझं मन आहे की ज्याच्याबद्दल मला प्रत्येकाला उत्कंठ असते, आम्हाला या मनाला जाणून घ्यायची, स्वतःचं मन जाणून घ्यायची आणि दुसऱ्याचं मन जाणून घ्यायची. तर माझं स्वतःचं जे मन आहे त्याचा सगळ्यात जवळचा संबंध माझ्या श्वासोच्छवासाशी आहे. बघा, साधी गोष्ट आहे की श्वासोच्छवास जोरात कधी चालतो जेव्हा माणसाच्या भावना उत्संबवून येतात तेव्हा. भीतीने, दुःखाने, कामाने, क्रोधाने जेव्हा माझ्या वृत्ती उफाळून तेव्हा माझा श्वासोच्छवास आपोआप जोरदार व्हायला लागतो. म्हणजे माझ्या मनाचा ह्याच्याशी नक्कीच जवळचा संबंध आहे. तशी माझी हृदयाची धडधड वाढते, हृदयाशी माझा संबंध असला तर मी काही करू शकत नाही. परंतु श्वासोच्छवासाच्या क्रियेचा आणखी एक जवळचा संबंध आम्हाला माहीत आहे की जेवढ्या प्रमाणामध्ये श्वासोच्छवासाच्या नंबर जास्त, पर मिनिटाला होणार रेट जास्त, त्या प्रमाणामध्ये आयुष्य कमी.
कासव फक्त एका मिनिटाला 4 वेळा श्वासोच्छ्वास करतो, त्याचं आयुष्य 300 ते 400 वर्षाचं असतं. मानव साधारणपणे 16 ते 20 वेळा करतो, पण त्याचं आयुष्य मॅक्झिमम 70 ते 80 वर्षाचं असतं. तर जे लहान लहान कीटक आहेत ते मिनिटाला 150 वेळा त्यांचा श्वासोच्छ्वास चालतो, 80 वेळा श्वासोच्छ्वास चालतो. त्यांचं आयुष्य जेमतेम काही दिवसांचं असतं. म्हणजे असं की श्वासोच्छ्वास संबंध जसा माझ्या मनाशी आहे तसा माझ्या शांत आणि स्थिर आरोग्यदायी जगण्याशी पण आहे. म्हणजे माझ्या मनाचं आरोग्य आणि माझ्या शरीराचं आरोग्य, ह्या दोन्ही आरोग्यांशी माझ्या श्वासोच्छ्वासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही अनेक वेळा ऐकतो, बघतो, गुरुजी पूजेला येतात, पुरोहित पूजेला आम्हाला सांगतात बाबा नाक दाबा, हे असं करा, इथून श्वास सोडा, मग असं म्हणा, मग असं करा, मग असं करा, काहीतरी संबंध आहे. देवाचं नाव घेण्याचा सुद्धा या नामाशी संबंध आहे. आणि एवढंच नाही तर आम्हाला साई चरित्रापासून प्रत्येक ग्रंथ सांगतो की हा जो श्वासोच्छ्वास आहे तो ॲक्च्युली अजपाजप आहे. अजपाजप म्हणजे मी मुद्दाम न जपता आपोआप होणारा जप आहे. आणि हा कुठला आहे, ह्याला कोणी सोहम म्हणतं, कोणी हंस म्हणतं. आम्ही कुठल्या दिशेने बघतो त्यावर अवलंबून आहे. सोहम म्हणजे 6 अहम म्हणजे तो मी आहे, म्हणजे मी परमात्म्याचा अंश आहे, मी परमात्म्यापासून वेगळा नाही आहे, ही जाणीव करून देणारा हा यज्ञ आहे, हा नामजप यज्ञ आहे. आणि खरोखरच आम्ही नीट आमच्या श्वासोच्छ्वासाचा आवाज ऐकायचा प्रयत्न केला तर आम्हाला नक्की केलं की हा आवाज 6 आणि अहम असाच येतो. 6 म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. म्हणजे आमच्या लक्षात की या जपाचं महत्त्व किती दृष्टी आहे. तो मनाशी संबंधित आहे, तो शरीराशी संबंधित आहे, आणि मन शरीर बुद्धीच्या पलीकडेची माझी प्रज्ञा आहे म्हणजे अध्यात्म आहे, त्याच्याशी पण माझ्या विज्ञानमय कोशाशी पण याचा अत्यंत जवळचा संबंध असलाच पाहिजे. म्हणजे ज्याला आम्ही त्रिताप म्हणतो, 3 प्रकारचे ताप माणसाला भेटतात येऊन, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक. हे 3ही ताप दूर करण्याचं सामर्थ्य ह्या माझ्या श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये नक्कीच आहे. मग आम्ही ही श्वासोच्छ्वासाची क्रिया हेळसांडतो का? कारण आम्हाला त्याच्याबद्दल नीट माहिती नसते. आम्हाला फक्त एवढंच माहिती, बाबा प्राणायाम करतात योगी लोक, मोठे योगी लोक श्वासोच्छ्वास धरून बसतात, पाण्याखाली जाऊन बसतात, 10-10 मिनिटं येत नाहीत वरती, एवढा वेळ श्वास धरून ठेवू शकतात. असे आचरण कल्पनाने आमचं काही भलं होत नाही. लक्षात ठेवा, अजिबात भलं होत नाही. मनावर सुद्धा अध्यात्म करायचं आहे ना तर साध्या साध्या गोष्टी पहिल्यांदा करायला लागतात. आम्ही अध्यात्माला सुरुवात केली की पहिलंच आमचं अध्यात्माकडे सुरू होतं आत्मा, परमात्मा, माया, ब्रह्म, परब्रह्म, सत्य, असत्य, ऋत, अनृत. आणि मग एकदा का आम्ही या भेंडोळ्यामध्ये शिरलो, माणूस बाहेरच पडू शकत नाही, तो आतमध्ये चकल्यासारखा फिरत राहतो. जसे आत्मा ब्रह्म घोटाळ्यामध्ये म्हणून साईबाबांनी शब्द सुंदर वापरला आहे हेमाड बंदरे साई चरित्रामध्ये की ब्रह्म गुंडाळे. ह्या खरंच ब्रह्म घोटाळा आहे, ब्रह्म हाच ब्रह्म घोटाळा म्हणा. की आम्ही त्याचा अभ्यास करायचं म्हटलं की आम्ही एवढे खोल जातो की ब्रह्म दूर राहिलं, परब्रह्म दूर झाले, आम्ही परकेसून जातो देवाला. हे आम्ही अध्यात्मामध्ये अशा जटिल गोष्टींचा खूप काथ्याकूट करत राहतो. आणि ह्या काथ्याकूट करण्यामुळे माझ्या हाताला काही लागत नाही. ती एक म्हण आहे मराठीमध्ये, प्रयत्न वाळूचे कण रगडीचा तेलही गळे. मला अजिबात आवडत नाही. हे मला माहिती आहे की प्रयत्न कितीही केले ते वाळूचे कण रगडून तेल कधी निघणार नाही. पण आम्ही ते आमच्या मुलांच्या तोंडात फेकायला नाही वापरतो. पण मुलांना विचार, बाबा मी आणून देतो, आपण 3 दिवस वाटूया वाळूचे कण, तेल गळेल का? बाबाला तोंड लपत फिरायची वेळ. हे प्रयत्न करायचे तर तीळ वाटण्याचे करा आणि तेल घ्या. वाळूच्या कणाची अशा कवी कल्पना करू नका. पण आम्हाला सहज भारतीयांचा मुळे असा आहे की फक्त शब्दच्छल करायचा, शब्दच्छल करायचा. गौतम बुद्धाने खूप सुंदर गोष्ट सांगितली की बाबांनो, उगीच जन्म, पुनर्जन्म, मृत्यू, मृत्यूनंतर काय होतं, आत्मा म्हणजे काय, प्राण म्हणजे काय, ह्याचा काथ्याकूट करण्याच्याऐवजी जीवनाचा अनुभव घ्या, चांगलं वाईट काय ते ठरवा आणि नीतीने आणि विवेकाने सद्गती स्वीकारा. हेच आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी पण सांगितलं की नाम घ्या, नीतीने वागा, विवेकाने वागा. ब्रह्म ब्रह्म म्हणतात ते तुमच्या हातात संशी दाराशी येऊन उभं राहिलेलं असेल, ते परब्रह्म येऊन माझ्या दाराशी उभे राहील. जनाबाई ओढून सांगते की धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दो. हे कशाने त्यांनी केलं? त्याने कुठे नाक धरून बसले आम्हाला दिसते जनाबाई? आम्हाला जनाबाई गोगड्या थापताना दिसते, भांडी घासताना दिसते, कपडे धुताना दिसते, आणि त्यांच्याबरोबर त्यांचा देवसुद्धा ते सगळी कामं करताना आम्हाला दिसतं. म्हणजे आम्हाला कळलं की परब्रह्म परब्रह्म म्हणतात ते शोधण्यासाठी आम्हाला रानुमाळ पटकण्याची आवश्यकता नाही, आम्हाला भिका मागण्याची आवश्यकता नाही, आम्हाला कसे नानाविध आचट चाळे करण्याची आवश्यकता नाही. एवढ्या लोकांना जर परब्रह्म ज्या मार्गाने मिळालं त्या मार्गाने नक्कीच आम्हाला मिळेल, आज नाही तर उद्या नक्की. पण काथ्याकूट करून आणि वादविवाद करून मी माझी शक्ती वेळ घालवतो, वेळ करतो माझ्या शक्तीचा. त्यापेक्षा मी प्रयास करेन
मी प्रयत्न नाही करणं, मी प्रयास करेन. प्रयत्न करणं म्हणजे ट्राय करणं, प्रयास करणं म्हणजे टू एफर्ट, म्हणजे एफर्ट करणं, परिश्रम करणं. आम्ही प्रयत्न करत होतो, प्रयत्नही नेहमी हाफ हार्टेड असं लक्षात ठेवा. पण प्रयत्नाने काहीच होत नाही, प्रयास करायला पाहिजे मला प्रश्न. म्हणजे मी प्रयत्न करून बघतो. तुम्ही एखाद्याकडे कामाला जाता, पण मी प्रयत्न करून बघतो बा, म्हणजे समजा हा माझं काम करणार नाही. स्वतःच्या बाबतीत पण तेच म्हणतात की मी प्रयत्न करतोय म्हटलं की समजा हे होणार नाही. मी परिश्रम करतोय म्हणतोय तोपर्यंतच गोष्ट ठीक असते. तर असं आहे, जेव्हा आम्ही ज्या अध्यात्माच्या मागे लागतो तेव्हा आम्ही अनेक चुकीच्या संकल्पना घेऊन पुढे जातो. त्यामुळे जे खरंखरंच चांगलं अध्यात्म असतं ते आमच्या वाटेला येत नाही आणि शाब्दभ्रम जो आहे त्याच्यामध्ये आम्ही अडकत जातो. शब्दांची मोठी मोठी गुंडाळी आम्हाला माहिती होतात. बरीच मंडळी तुम्हाला दिसतील बघा की ज्यांना मोठी नॉलेज असतं. नॉलेज म्हणजे माहिती असते, हा ग्रंथ मी वाचलाय, तो ग्रंथ वाचला, हे अमुक आहे तमुक आहे. अनुभूती काय? शून्य. अनुभूती शून्य. आम्हाला आधी स्वतःला ओळखायला शिकवणं आणि मग परमेश्वराला ओळखावं लागतं. हे आम्हाला जो सांगतो तो खरा गुरु असतो. याच्या मनामध्ये करुणा असते, याच्यामध्ये क्षमा असते, याच्या मनामध्ये समत्व असतं. राजा असो की भिकारी असो, दोघांवर जो समान प्रेम करतो. पापी असो की पुण्यवान असो, जो समान प्रेम करतो. प्रत्येकासाठी जीव टाकून प्रयास करत राहतो, तो गुरु असतो. आणि आम्ही जर अध्यात्माला प्रवेश करायचा, आम्हाला असे तुकारामासारखे, ज्ञानेश्वरांसारखे, रामदासासारखे, सूरदासासारखे त्यांचे ग्रंथ, त्यांचे शब्द ह्यांना आम्हाला गुरु करायला हवं. त्यांच्या मार्गाने आम्हाला चालायला हवं. आणि मग आमच्या लक्षात येईल की नाम घेता घेताच आमचा जो श्वासोच्छ्वास आहे तो एका रिदमिक प्रकारे व्हायला लागतो, एका रिदमवर व्हायला लागतो. बघा, मी साधी गोष्ट लक्ष करायची की समजा आम्ही हरिपाठ म्हणून नाचतोय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किंवा आम्ही हनुमान चालीसा म्हणतो, आम्ही नाचतो. आम्ही जे रामकृष्ण हरीचा गजर करतो आणि नाचतो. आम्ही विठ्ठला म्हणून नाचतो. नाचता किंवा इव्हन बसलेलं असताना सुद्धा आमच्या मनाच्या बरोबर, आमच्या जिभेबरोबर आमच्या मनाला एक स्पंदन शक्ती प्राप्त होते. त्याच्याबरोबर एक लय प्राप्त होते, एक रिदम प्राप्त होतो. आणि तोच रिदम आमच्या मनाबरोबर आमच्या संपूर्ण शरीरभर पसरतो. शरीराला, आमच्या मनाला एक रिदम प्राप्त होतो बघा. आणि त्याचबरोबर त्या शरीराबरोबर माझ्या शरीराचा जो एक आवश्यक भाग आहे, म्हणजे माझी फुफ्फुसं, माझा डायफ्राम, माझं नाक, ह्या माझ्या श्वसनक्रियेला एक रिदम प्राप्त होतो, एक सहजता येते. भले मी नाचताना दमत असेल, थकत असेल, किंवा मी बसलो असेल तर मला याची जाणीव पण असेल, तर आपोआप ह्या गजर करताना, जप करताना बघा, आम्ही ओम कृपा सिंधू श्री साईनाथाय नमः जेव्हा 108 वेळा करतो, आणि जेव्हा मी मॅक्झिमम माझं प्रयत्नपूर्वक त्या साईबाबांच्या तसबिरीकडे बघण्याचा प्रयत्न करतो, माझं डोकं मी शांत ठेवायचा प्रयत्न करतो, मी चांगले विचार आणायचा करायचा प्रयत्न करतो, तेव्हा माझ्या श्वासाला एक सुंदर लय प्राप्त होते, एक सुंदर रिदम प्राप्त होते. गाण्याला जसं एक रिदम असतं, एक लय असते, एक चाल असते, तशी माझ्या श्वासोच्छ्वास पण हे गायन आहे. हा पण साम आहे. श्वासोच्छ्वासाला म्हणून साम म्हटलं आहे. अगस्ती म्हणतो की श्वासोच्छ्वास म्हणजेच खरा साम आहे. सामवेदाचा साम म्हणजे दुसरं काही नाही, हा श्वासोच्छ्वासाचा जो रिदम आहे तोच साम आहे. हे असं इथे शास्त्रीय कारण पण आम्हाला कळलं पाहिजे की आम्ही गातो म्हणजे आम्ही बोलतो. आम्ही बोलतो गातो कशामुळे? तर श्वासोच्छ्वासामुळेच. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेचंच मॉडिफाईड स्वरूप म्हणजे बोलणं, हे आम्हाला कळलं. आम्ही बोलतो कसे बोलतो, तर आम्ही आत घेतलेली हवा जी आहे ती जी बाहेर टाकतो, ती बाहेर टाकताना आमची जी स्पंदनं होतात त्या लॅरिंग्समध्ये, ती स्पंदनं कशी करायची आम्ही आपोआप शिकतो आणि त्यामुळे आम्ही बोलायला शिकतो. म्हणजे बोलण्याची क्रिया ही बेसिकली काय आहे, तर श्वासोच्छ्वासाचीच क्रिया आहे. मी नामजप करतो, मी गजर करतो, मी प्रार्थना म्हणतो, मी स्तोत्र म्हणतो, म्हणजे मी श्वासोच्छ्वासाच्या क्रियेचाच अधिक चांगला वैशिष्ट्यपूर्ण वापर करत असतो, हे मला कळलं. म्हणजे मला कळलं की माझ्या भक्तीमध्ये श्वासोच्छ्वासाचं महत्त्व किती आहे. म्हणून मी जेव्हा नामगजर करतो, नामस्मरण करतो, हे मनातल्या मनात जरी मी केलं तरी त्याचा संबंध माझ्या श्वासोच्छ्वासाशी असल्यामुळे आपोआप माझा श्वासोच्छ्वास हा प्राणायामाच्या कडे जायलाच लागतो. मी अनुलोम विलोम प्राणायाम मला वाटतं तिकडे डिसेलवरला असताना शिकवलेलं 98 साली, जे होते त्यांना आठवत असेल, करत कोणी नाही मला माहिती आहे. सप्तम ओंकार वगैरे मी सगळं शिकवलं होतं. त्याला कुंभक म्हणजे काय, रेचक म्हणजे काय, सगळ्या क्रिया शिकवल्या होत्या. जुनी मंडळींचे नोट्स असतील त्यांनी काढून बघाव्यात आणि वाचाव्यात. नवीन मंडळींना दाखवायला हरकत नाही. तर आम्ही ह्या प्राणायाम योगशास्त्राकडून कोण चांगल्या शिक्षकाकडून शिकून घेतला आणि केला तर चांगलीच गोष्ट आहे. प्राणायाम ही खरंच सुंदर गोष्ट आहे. पण मी नामस्मरण जेव्हा करतो, मी मनापासून नामस्मरण करतो, भक्ती करतो, मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो, तेव्हा आपोआप माझा प्राणायाम सिद्ध होतो
आपोआप म्हणजे आपोआप मी मनात होतो राजानो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुम्ही बऱ्याच लोकांना समजा 108 घोर कष्टजण म्हणा, ज्या स्पीडने सुटतात ना, बाप रे. हे तुम्हाला सांगू, अक्षरशः 5 श्लोक त्यांचे 15-20 सेकंदात म्हणून झालेले असतात. एवढ्या जोरात म्हणतात की घोर कष्टोदर म्हटला घो आणि इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सोबती एकत्र झालेलं मला सापडतं बऱ्याच वेळेस. एवढ्या बरोबर म्हणायचं असं म्हणून काही फायदा नाही. त्या 108 नंबरला कोणी विचारणार नाही, लक्षात ठेवा तुम्हाला संदर्भात. मी अगदी मनापासून संस्कृत येत नसेल ना, उच्चार चुकीचे होते, मी काळजी घ्यायला बसलेलं आहे. पण स्पष्टपणे म्हणा, शांतपणे म्हणा. आम्ही जे मोकाट गुरं सुटलेली कशी ती गावात एक बैल सोडलेला असतो ना, त्यासारखी आमची वाणी जी सुटते हे किती लवकरात लवकर मी संपवतो हा माझा विचार असतो. ह्याने तुम्हाला काही मिळू शकत नाही. कारण या 108 नंबरमध्ये नक्कीच काहीतरी आहे. कारण मी तुम्हाला वारंवार सांगतो 108 नंबर का निवडला गेला आहे. आणि 108 माझ्या प्रत्येक मानवी शरीरामध्ये 108 शक्ती केंद्र आहे. यांच्याद्वारे माझ्या शरीराचं कार्य चालतं. म्हणून आम्ही 108 वेळा नामस्मरण करतो. पण 54 वेळा 27 वेळा जे काही मला सांगितलं गेलं असेल, पण ते मी करताना मला माहीत पाहिजे राजानो की नंबर योग्यपणे पूर्ण करणं आवश्यकच आहे. त्यापेक्षा जास्त ही योग्यपणे म्हणणं आवश्यक. मी शांत चित्ताने म्हणणं आवश्यक आहे. पण आम्ही तेच नेमकं करत नाही. आम्ही एवढ्या घाईघाईत म्हणतो की मन अशांत होतं आमचं, शांत व्हायच्या ऐवजी. मी स्तोत्र म्हटल्याने, मंत्रपठण केल्याने माझं मन शांत व्हायला पाहिजे. शांत व्हायच्या ऐवजी अधिक अशांत होतं. आणि त्यामुळे होतं का राजानो की माझा श्वासोच्छ्वास जो प्राणायामाकडे झुकायला पाहिजे तो थोडं अस्थमाकडे झुकायला, अशी माझी परिस्थिती होती. ह्याला भक्ती म्हणत नाहीत, ह्याला परमेश्वराची उपासना म्हणत नाही, हे मला कळलं पाहिजे. मी शांतपणे म्हणेन बाबा 108 वेळा घोर कष्ट म्हणायचं आहे. एका बैठकीत मला म्हणता येत नाही, ठीक आहे मी 27 4 वेळा म्हणेन, मी 36 3 वेळा म्हणेन एका दिवसामध्ये. पण मी शांत चित्ताने म्हणेन. मला सगळ्याला वेळ असतो, देवाचं नाव घ्यायला वेळ नसतो. अशी जी गाडी सोडतात ना, आणि मी लोकांच्या गोष्टी ऐकतो. माझं घोर कष्ट 108 वेळा 1.25 तासात होतं. का घाई आहे मला सांगाय. ह्या घाईने काही मिळत नाही. कारण सांगतो राजानो की स्तोत्र म्हटल्याने, नामस्मरण केल्याने जो काही फायदा मिळायचा असतो तो नंबर पूर्ण केल्यामुळे मिळत नाही. ही पहिली गोष्ट समजावून द्या. मी जो मंत्र म्हणतो, जे स्तोत्र म्हणतो, जे नामस्मरण करतो, त्याची जी स्पंदनं, कंपनं माझ्या मनामध्ये आणि माझ्या शरीरामध्ये पसरतात आणि माझ्या शरीराच्या भोवती असणाऱ्या माझ्या ऑरामध्ये पसरतात, ती कामं करतात रिपेरिंगचं. लक्षात ठेवा. ती स्पंदनं जर नीट घेतली नाही, विचार करा, डॉक्टरने तुम्हाला गुडघ्याला चोळायला औषध दिलं, ते तुम्ही प्यालात तर काय होईल. प्यायचं औषध गुडघ्याला चोळलं तर काय होईल, बरं वाटेल का, नाही वाटेल. तसंच मला कळलं पाहिजे की ही जी मला ट्रीटमेंट आहे, जे नामस्मरण आहे, जी माझ्या सगळ्या आयुष्याची ट्रीटमेंट आहे, ती मला नीट घेतली पाहिजे. मी ती वेड्यासारखं वागून मला त्यातून काहीही फायदा मिळत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे भोळा भावच माझा सगळ्यात जास्त मदतीला येतो. मी तुम्हाला मनापासून सांगतो राजानो, मी एक मनुष्य बघितला आहे की तो नेहमी एका ठिकाणी बसून जप करायचा. नेहमी ऐकायचो, काय जप करतोय, तुकलं माकलं काय, अशा मला त्याला शब्द ऐकायचे. तुकलं माकलं काय, काय म्हणतोय म्हणलं. जप अत्यंत अगदी डोळे बंद करून शांतपणे करत असायचा. माझ्यावर आणखी एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीला जास्त जिज्ञास होती, हा काय जप करतो, काय जप करतो. मला कधीतरी दिसायची ती व्यक्ती. एक दिवस तो दुसरी जी व्यक्ती होती जप न करणारी, मला धावत सांगत आली, अरे तुला अनिरुद्ध सांगू, ह्या व्यक्तीला गणपती प्रसन्न झाला, मी स्वतः बघितलं. म्हटलं कसं काय बाबा, काय माहीत नाही कसला जप करतो, काय ती तांत्रिक बिंत्रिक मंत्र असतात, तुकलं माकलं काय, म्हणजे नेहमीचा मंत्र नक्कीच नाही. म्हटलं आपण नीट ऐकूया, त्याला मोठ्याने म्हणायला सांगूया. त्याने मोठ्याने म्हणलं तेव्हा कळून चुकलं की वक्रतुंड महाकाय. जीभ उलटत नाही आहे, अशिक्षित आहे, आणि वक्रतुंड महाकायाचा उच्चार होतोय तुकलं माकलं काय. पण त्याला गणपती प्रसन्न झाला हे आम्हाला कळलं पाहिजे. वक्रतुंड महाकायाला तुकलं माकलं काय म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्यावर विघ्नेश्वर जो आहे तो विघ्ननाशकच झाला, विघ्न करणारा ठरला नाही, आम्हाला कळलं पाहिजे. म्हणून असं मनापासून सांगतो मला की तुम्ही केवळ तो नंबर पूर्ण करण्याच्या मागे जे लागता. मी काही मंडळी बघतो साई चरित्र एका दिवसात पूर्ण करतो आम्ही, अरे का दगड तुम्हाला फायदा होणार आहे, त्याचा काही फायदा होऊ शकत नाही. आणि त्याची स्पंदनं मला नीट मिळायची असतील तर मला ते नीट शांतपणे वाचलं पाहिजे. मला माहिती आहे 16वा 17वा अध्याय आम्हाला काही कळत नाही, की मला त्यावेळी जांभया येतात, झोप येते, भीती वाटते, बापरे हे काय बोलतोच मोठ्या, हरकत नाही. मी प्रेमाने वाचीन का, तर हे माझ्या साईबाबांच्या तोंडचे सगळे उद्गार आहेत म्हणून. भले मला त्यातला एकही अर्थ कळत नसेल, पण हे 16वा आणि 17वा अध्याय म्हणजे माझ्या बाबांनी डायरेक्टली उच्चारलेले शब्द आहेत.
ते मी माझ्या तोंडातून परत उच्चारले तरी ते मला पुण्यप्रदच आहे. बस माझं काम संपलं. आम्हाला गोपीनाथ शास्त्री वाद्यांची कथा माहिती आहे. ज्याने आयुष्यभर मंत्र कुठला म्हटला तर आता तरी खून पटली ना. एवढा मोठा प्रकांड पंडित होता, म्हणजे त्याने दुसरा कुठलाही मंत्र स्वीकारला नाही. साईबाबांनी जे पहिले शब्द उच्चारले तेच त्यांनी मंत्र म्हणून धरले. मग आम्हाला कळावे साईचरित्र वाचायची घाईमध्ये 7 दिवसाचं मी पारायण करतोय. मग मला त्यातली संख्या आठवते. बाबा अमुक दिवशी 7, अमुक दिवशी 8 अध्याय, अमुक दिवशी 6 अध्याय. अरे बाबा आम्ही नोकरदार माणसं आहोत, आमचा बिझनेस आहे, आमचं दुकान आहे, आमचं ऑफिस आहे. सुट्टी असेल त्या दिवशी 12 वाचा, एका दिवशी 6 झाले तर काळजी करू नका, पण शांत चित्ताने वाचा, मनापासून वाचा. प्रत्येक गोष्ट समजावून घ्यायचा प्रयत्न करा. नाही समजली तर सोडून पुढे जा, उगीच काथ्याकडून करत बसायचं नाही. पण म्हणून सांगतो की तुम्हाला जो फायदा होणार आहे ह्या वाचनाचा, पठणाचा, मंत्रपठणाचा, नामगजराचा, तो कशामुळे होतो तर जेव्हा मी जेवढं चित्त माझं शांत करतो, माझं मन शांत करतो, मी त्याच्यामध्ये रममाण होतो, तेवढ्याच प्रमाणामध्ये मला त्याचा फायदा होतो. कसं तरी उरकून टाकण्याने होत नाही हे कळलं पाहिजे. आम्ही सत्यनारायणाची पूजा घालतो, गुरुजी येतात, पुरोहित येतात, ती कथा सांगतात. त्या साधू माण्याची 30 गोष्टी आम्ही वारंवार एकत्र राहतो. आमचं तिकडे लक्ष नसतं. आम्हाला माणसं कोण आली, अरे बॉस आला, बापरे त्याच्यातून पाया पडायला पाहिजे. म्हणजे सत्यनारायणच्या आधी बॉसच्या पाया पडायची आमची तयारी असते. मग आम्हाला तिथून काय फायदा मिळणार आहे मला सांगा. अशा गोष्टी केल्याने फायदा मिळत नसतो, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणून मला जेव्हा मी माझा नामगजर करतो, मी मंत्रपठण करतो, स्तोत्रपठण करतो, चरित्रपठण करतो, तेव्हा जे मी शांतपणे करतो तर त्याने उत्पन्न होणाऱ्या स्पंदनांमुळे माझ्या श्वासोच्छवासाची लय जी आहे ती प्राणायामाला अनुकूल बनते आणि सहज प्राणायाम घडायला लागतो. आणि ज्यावेळी हा सहज प्राणायाम सुरू होतो त्या सहज प्राणायामामुळे आपोआपच माझ्या त्रितापांचं हरण होतं. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. म्हणजे शारीरिक व्याधी, दैवी व्याधी किंवा दैवी अडचणी, शारीरिक अडचणी आणि प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक अडचणी, ह्या तिन्ही प्रकारच्या माझ्या अडचणी दूर करण्याचं काम हा माझा सहज प्राणायाम करतो. पण मी हा सहज प्राणायाम करायला माझ्या शरीराला परवानगी द्यायला पाहिजे. मला त्यासाठी काहीच करायचं नाही, मला श्वास धरायचा नाही, सोडायचा नाही, काहीच करायचं नाही. मला फक्त शांत चित्ताने त्या प्रभूचं नामस्मरण करायचं किंवा नामस्मरण चाललं असेल तर ते ऐकायचं, श्रवण करायचं. मी शांतपणे जेव्हा ऐकतो ना तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये तो ठेका तयार होतो. बघा साधी गोष्ट आहे. संपूर्ण दिवसभर माझ्या घराच्या मध्ये जर मोठ्याने भोंगा कोणी लावला असेल, दिवसभर कंटाळा येतो की नाही मला सांगा. सकाळी उठल्या जे गाणं आम्ही ऐकतो ते गाणं दिवसभर मनामध्ये सारखं गोंधळत राहतं की नाही, गुंतत राहतं. मी सारखं तेच परत म्हणत राहतोच की नाही. म्हणजे ह्याचा अर्थ कुठे या सगळ्या गोष्टीचा एकमेकांशी संबंध आहे. बघा आम्ही म्हणतो की पोपट बोलायला शिकतो. पोपट्याला काय माणसासारखी बोलायची कपॅसिटी नाही, फक्त त्याला अनुकरण करता येतं. त्याला शब्दांचा अर्थ मुळीच कळत नसतो. पण जो शब्द तो वारंवार ऐकतो तो आपोआप उच्चारायला लागतो. पण ज्या घरामध्ये आई आणि वडील दररोज म आणि भ वर्ण शिव्या घालतात त्या मुलांना शिकवायला पाहिजे का शाळेत जाऊन की म आणि भ वर्ण शिव्या कशा द्यायच्या, ती मुलं आपोआप शिकतात. ही आपोआप घडणारी गोष्ट आहे. मला तसंच कळलं पाहिजे की हे जे श्रवण आहे त्या श्रवणामधून मी आपोआप काय बोलायचं ते शिकतो. जन्मजात मुका कोणीही नसतो, लक्षात ठेवा. जे जन्मजात मुके ते बेसिकली जन्मजात बहिरे असतात बिचारे, होऊन ते मुके होतात. आणि भक्तीमध्ये पण मला कळलं पाहिजे की मी भक्ती मार्गात मुका काय आहे, तर मी भक्ती मार्गात बहिरा आहे म्हणून. जो भक्ती मार्गात बहिरा आहे ना तोच भक्ती मार्गात मुका होतो. माझी भक्ती कमी कधी पडते जेव्हा माझी श्रवण भक्ती कमी होते तेव्हाच. म्हणून पहिल्यांदा आम्हाला नवविधा भक्ती म्हणजे पहिली भक्ती कुठली आहे तर श्रवण भक्ती आहे. पहिल्यांदा नाम ऐकायला शिकता, हरिगुरु कथा संकीर्तन ऐकायला शिका. आम्ही ऐकलं पाहिजे, पण आम्हाला स्वतःलाच बोलायची आवड जास्त असते, पण ऐकायलाही शिका. मग ऐकण्यासाठी आम्ही कुठे ह्याच्या प्रवचनाला जा, त्याच्या प्रवचनाला जाणं नाही राहिलं. जमेल तर जरूर जा, पण 100 ठिकाणी फिरत राहण्यामध्ये पण काही हेतू नाही. त्यापेक्षा मी जो काही ग्रंथ एकच घेईन, मला समजेल असा तो मी वाचेन. माझ्या बरोबर एक दिवस माझी पत्नी वाचेल त्या दिवशी मी ऐकेन, मी वाचेल त्या दिवशी माझी पत्नी ऐकेन, मुलं ऐकतील, मुलं वाचेल तेव्हा आम्ही ऐकू, आम्ही सगळे मिळून एकत्र म्हणू. आणि मग त्याच्यामधून आम्ही स्पंद शक्ती प्राप्त करू आणि सहज प्राणायाम प्राप्त करू. आणि हा जो सहज प्राणायाम जो आहे ना त्या सहज प्राणायामालाच यज्ञ मानलेला आहे. नुसतं श्वासोच्छ्वासाला नाही. नुसता श्वासोच्छ्वास हा फक्त अग्नी आहे. जसं आम्ही शेकोडी पेटवतो आणि होम करतो यामध्ये फरक आहे. शेकोडी म्हणजे होम आहे का नाही. बरं तर शेकोडीमध्ये पण लाकडं आहेत, शेकोडीमध्ये पण आम्ही कुठेतरी कापूर टाकू व्हायचं, तूप पण टाकू, तेल पण टाकू, पण ती शेकोटी आहे. शेकोटी आणि होमामध्ये जो फरक आहे ना, शेकोटी आणि यज्ञामध्ये जो फरक आहे तोच फरक
माझा नेहमीचा श्वासोच्छ्वास आणि हा सहज प्राणायाम ह्याच्यामध्ये. सहज प्राणायाम म्हणजे माझा नेहमीचा श्वासोच्छ्वास आपोआप मी भक्तीत तल्लीन झाल्यामुळे जेव्हा तो सहज प्राणायामाकडे झुकायला लागतो त्यालाच यज्ञ मानलेला आहे. म्हणून आम्हाला नेहमी काय सांगितलं तर ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्गामध्ये भक्तिमार्ग सोपा, कारण त्यात पतन भय नाही. योगमार्गामध्ये ही क्रिया मला स्वतःला घडवून आणावी लागते. मी एका नाकपुडी बंद करायची, श्वास आतमध्ये घ्यायचा, माझं पूर्ण लक्ष त्या श्वासावर नेमायचं. आम्हाला कोणतरी सांगतो तो श्वास आत कसा जातो बघा. आत कसा तरी डोंबलाचं काय करणार मला? साधा घाससुद्धा आम्ही घेतो, घशापर्यंत आम्हाला कळतो, तिथून खाली कसा तो करतो का आपल्याला मला सांगा? कळत असेल तो वेडा नक्की. आणि शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं, आमचं मेडिकल सायन्स, की हे कळूच शकत नाही. जास्तीत जास्त ज्याला बाबा अल्सर झाला, पोटात दुखणं, त्याला पोटामध्ये गेल्यानंतर जळजळ झाली तर कळेल किंवा मी तिखट खाल्लं, बाकी काही कळू शकत नाही. मग मला श्वास काय करणार, तो आतमध्ये कुठे जातो ते? एकदा का श्वास मी तुम्हाला राजांनो तुमच्या नाकातून फॅरिंक्स नावाच्या अवयवातून आत गेला की तो आत कसं झाला हे कोणाच्या बापाला पण कळू शकत नाही. 100% कळू शकत नाही. लक्ष ठेवणार कसं तुम्ही? मग आम्ही कल्पनेने त्याच्यावर लक्ष ठेवतो आणि ती कल्पनाही मिथ्याच आहे. आणि जे असत त्याच्या मागे आम्हाला देव मिळू शकत नाही, आम्हाला कळलं पाहिजे. जे असतं त्याच्या मागे आम्हाला काही मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही जो श्वासाचा मार्ग आम्ही मॅक्झिमम लक्ष द्यायचा प्रयत्न केला. श्वास आत गेला इथपर्यंत आम्हाला कळतो, परत बाहेर येताना कळतो. पण तो इथपर्यंत पोहोचला आणि तो अल्व्हिलोसमध्ये पोहोचला, तो आम्हाला समजतो. असं कोणी म्हटलं समजायचं की हा मनुष्य खोटं बोलतो किंवा ह्याला भ्रम झालेला आहे, हे कोणालाही कळू शकत नाही. हे कोणाला कळतं ते पण सांगतो की योग मार्गाने जेव्हा अशाच प्रकारे प्राणायाम करत 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 वर्षानुवर्ष ज्या व्यक्ती प्राणायाम करत राहते अनेक वर्षानंतर त्याला यामसिद्धी प्राप्त होते, ज्याच्यामध्ये त्याला श्वासाचा पहिला बाहेर होणारा प्रवास, बाहेर म्हणजे उच्छ्वास पहिल्यांदा कळायला लागतो. कारण आम्हाला माहिती नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, म्हणजे बाहेर टाकायचा श्वास आहे ना तो प्राण आहे, आत टाकायचा श्वास जो आहे तो अपान आहे. आम्ही उलटं समजतो. आत टाकायचा जो श्वास आहे तो अपान आहे, बाहेर टाकायचा श्वास जो आहे तो प्राण आहे. म्हणून पहिल्यांदा मला अपान कळतो, बाहेर टाकायचा श्वास समजायला लागतो आणि मग तो आत कसा कसा होतो हे हळूहळू जेव्हा नियामसिद्धी प्राप्त होते तेव्हा मला कळायला लागतं. ह्या सुद्धा सिद्धी मानल्या गेल्यात मला कळतं. मला ताबडतोब अशाच कळू शकत नाही. मला त्या कळायला अनेक वर्ष जावी लागतात आणि त्याच्यामध्ये मी चुकलो, माझं कॉन्सन्ट्रेशन ढळलं की माझा घात ठरलेलाच आहे. त्यापेक्षा जेव्हा मी भक्तिमार्गाने नामस्मरण करतो तेव्हा आपोआप शांत चित्त व्हायला लागतं. शांत चित्त होता होता माझ्या प्राणायामाचा, माझ्या श्वासोच्छ्वासाची लय जी आहे ती माझ्या सहज प्राणायामाकडे व्हायला लागते आणि माझ्या देहाला आपोआप सहज प्राणायाम घडायला लागतो. आणि हा जो सहज प्राणायाम आहे तोच यज्ञ आहे आणि या यज्ञाचं रक्षण तो राम करतो. तेव्हा बापू कसं काय आणि का? कारण मी मागेही अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की बाळ जन्माला येतं, त्या रडण्याचा आवाज कसा आहे? कोहम. आम्ही नीट ऐकलं की नुकतं जन्माला आलेलं बाळ जे रडतं त्या रडण्याचा आवाज स्पष्टपणे कोहम हाच आहे. कोहम म्हणजे कहा अहम, मी कोण आहे. कोहम, कोहम. आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी जन्म झालेला असतो, म्हणूनच तो प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर जिवंत असताना सापडत नाही, तेव्हा शेवटचा श्वास घेताना त्याचं उत्तर त्याला दिसतं. कोहम राम, की मी आत्मा, माझा आत्मा हाच आत्माराम आहे हे उत्तर त्याला कळतं. हे उत्तर द्यायला तो परत कोणाला भेटू शकत नाही आणि भेटला तर ऐकणारा त्या मनस्थितीत नसेल ऐकण्याच्या, तो जे काय सांगतोय. हा जो कोहम आहे, ह्या कोहमचं उत्तर जे राम आहे तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ह्या संपूर्ण विश्वाचा तो करता आहे, तो करता आहे. हा जो राम आहे हा जो संपूर्ण जीवनाचा चैतन्याचा करता आहे. रामदासांचं भीमरूपी महारुद्र आम्ही स्तोत्रामध्ये ऐकतो, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसते. तर अंतरात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय माझे दोष नसत नाही हे मला कळलं पाहिजे. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे माझा सहज प्राणायाम. आणि हा जो सहज प्राणायाम आहे त्याचा हा स्वामी राम का, त्याचं रक्षण करता राम का, तर त्यासाठी मी रामनामाचं विश्लेषण मागे अनेक वार केलेलं आहे की राम शब्द रामनाम बनतच 3 बीजांमुळे, र, आ आणि म. रम इति अग्निबीजम, र हे अग्नीचं बीज आहे. आ इति भानुबीजम, आ हे भानुबीज म्हणजे सूर्यबीज आहे. अग्नी सूर्य आणि मकारे शशी, म हे चंद्राचं बीज आहे, सोमाचं बीज आहे.
ह्या जगाच्या ज्या 3 मूलभूत शक्ती आहेत, अग्नी, प्रकाश आणि चंद्र, म्हणजे शीतलता, शांतता, सौम्यता, ही 3ही बीज समानपणे धारण करणारं राम हे नाव आहे. उष्ण स्निग्ध गुरु, शांत स्निग्ध गुरु आणि उष्ण स्निग्ध लघु, अशी 3ही मनुष्य शरीराला आवश्यक असणार आहे. आम्ही साईचरित्रामध्ये जे वाचतो की आहार, निद्रा, भय, मैथुन सर्व जगताशी समसमान, त्याच्यामधलं आहार, निद्रा आणि मैथुन ह्या 3 केंद्रांच्या वर सत्ता गाजवणारं हे रामनाम आहे. आहार काय, निद्रा काय आणि मैथुन काय? मैथुन म्हणजे सेक्स नव्हे, मैथुन म्हणजे कॉम्पिटन्सी, पोटन्सी, सक्षमता, कार्यक्षमता, कॉम्पिटन्सी. हे सगळं मला देणारी जी 3 केंद्र आहेत, आहार, निद्रा, मैथुन, ह्या 3 केंद्रांना प्रोत्साहन देण्याचं काम रामनाम करतं. आणि जे भय नावाचं 4थं केंद्र आहे की ज्या केंद्रामध्ये या पहिल्या 3 केंद्रांचं काम नीट चालत नाही, त्या भय केंद्राचा म्हणजे रावणाचा नाश करण्याचं काम हे रामनाम करतं. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे सगळे विविध ताप बनतात, ते ताप कशामुळे बनतात? तर माझ्या हे 3 केंद्रांमध्ये बिघाड उत्पन्न होतो तेव्हाच. मी संघाला तोंड का देऊ शकत नाही, माझी कार्यक्षमता कमी झालेली असते, माझं सामर्थ्य कमी झालेलं असतं तेव्हाच. म्हणजे मला इथे कळेल की रामनाम जे आहे ते माझ्या देहामध्ये कार्यरत असणाऱ्या ह्या 3 प्रमुख मानसिक केंद्रांचं संचलन करतं, त्यांना प्रोत्साहन देतं, त्यांचा विकास उचित दिशेने घडवून आणतो. आणि तेच काम हा माझा सहज प्राणायाम पण करत असतो. आणि हा सहज प्राणायाम परत कसा आहे, हा सहज प्राणायाम जो आहे तो सुरू झाला की माझं भय नावाचं केंद्र दाबलं जातं. आणि भय ज्या क्षणी माझ्या मनामध्ये उत्पन्न होतं त्या क्षणी सहज प्राणायामाचा नाश होतो. ज्या क्षणी सहज प्राणायाम सुरू होतो त्या क्षणी भयाचा नाश होतो. आणि भय वाढायला लागलं की सहज प्राणायामाचा नाश होतो. मग इथे मला कळलं पाहिजे की हे जे भय आहे माझ्या आयुष्याला व्यापून होणारं, ह्या 3 त्रिविध तापांमुळे माझ्या आयुष्यामध्ये जे बनतं, येतं, जीवनामध्ये येतं, त्याचा नाश करणाऱ्या ह्या 2 गोष्टी आहेत, सहज प्राणायाम आणि रामनाम. पण जेव्हा मी रामनाम आणि हा सहज प्राणायाम एकरूप होतील तेव्हा मला सांगा गोष्ट किती सुंदर घडेल. मग विचार करा, एकच मनुष्य एका कंपनीमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 नोकरीला आहे आणि त्याच वेळेस दुसऱ्या कंपनीमध्ये पण नोकरीला आहे. दोन्हीकडून त्याला पगार मिळतो आणि त्याला एकीकडे बसून तो दोन्हीकडचं काम करू शकतो. फसवणुकीचं मी म्हणत नाही की तिन्हीकडे नाव टाकतो आणि काम न करता पैसा घालतो असं मला म्हणायचं नाही. जस्ट उदाहरणासाठी, किंवा मी एका ठिकाणी बसून 2 ठिकाणचं काम करतो, 2 ठिकाणचा मोबदला मला त्याच वेळेमधला मिळतो, तर किती सुरेख होईल ना. तशी जी माझी इच्छा, ती इच्छा कधी पूर्ण होते? जेव्हा हे माझा रामनाम आणि माझा सहज प्राणायाम एकरूप व्हायला लागतात तेव्हा. मग बाबू कृष्ण कृष्ण म्हटल्यावर होणार नाही का? होईल. साई साई म्हटल्यावर होणार नाही का? होईल. परंतु रामनामामध्ये अधिक सहजता आहे. रामनामामध्ये प्रत्येक मानवाला सर्वात जास्त सहजता आहे. कारण ही 3 केंद्रे जी मी म्हटली, त्या 3 केंद्रांवरच प्रत्येक नाम कार्य करतं. परंतु त्या ठिकाणी थोडासा तरतम भाव आहे. अमुक केंद्रावरती 20 ग्रॅम, दुसऱ्या केंद्रावरती 21 ग्रॅम, तिसऱ्या केंद्रावरती 25 ग्रॅम. तर रामच नाम मात्र कसं आहे की ते प्रत्येक केंद्रावर प्रत्येक माणसानुसार वेगळं वेगळं काम करतं. एका माणसाच्या मैथुन केंद्रावरती जास्त काम व्हायला हवं तर ते तिकडे जास्त काम करतं. दुसऱ्या माणसाच्या मैथुन केंद्रावरती कमी काम व्हायला पाहिजे, तिकडे कमी काम करून निद्रा केंद्रावरती जास्त काम करेल. म्हणजे ज्याला जेवढं आवश्यक आहे तेवढा सेल्फ ॲडजस्टिंग डोस आम्ही ज्याला म्हणतो, हा डोस स्वतःच ॲडजस्ट केला जातो रामनामाचा, की कुठे तो पुरवायचा आणि कुठे पुरवायचा नाही आहे हे रामनाम आपोआप ठरवतो. त्यामुळे कुठल्याच केंद्रावर अन्याय होऊ शकत नाही. आम्हाला सगळे संत महात्मे कायम रामनामाचं महत्त्व का सांगतात? रामनाम हे असं आहे मुळे की जे मी उच्चारल्यानंतर शांत चित्ताने मनापासून ते आपोआप जाणतो की काम कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे आणि कितपत करायचं आहे आणि कुठपर्यंत करायचं आहे आणि कुठे विश्रांती द्यायची. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की रामनाम सर्वात श्रेष्ठ आहे, कारण ते सहज नाम आहे. म्हणून राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वराम. की विष्णूची सहस्त्रनाम आहेत, पण त्या सहस्त्रनामांच्या तोडीचं फक्त एकच नाम आहे आणि ते नाम म्हणजे रामनाम आहे. हे साक्षात शिवशंकर आपल्या उमेला पत्नीला सांगतात. कारण रामनाम हे सहज नाम आहे. सर्व नामांमध्ये सहज नामं फक्त 2 आहेत, एक रामनाम आणि दुसरं गुरुनाम. माझ्या गुरुचं नाव आणि रामनाम ही 2च नावं फक्त अशी आहेत की जी सहज आहेत. तीच जाणतात की माझ्या कुठल्या मेंदूतल्या भागावर काम करायचं, कुठल्या काम करायचं नाही, माझ्यासाठी उचित काय आहे आणि माझ्यासाठी अनुचित काय आहे.
कृष्णनाम माझं मुळीच नुकसान करणार नाही, लक्षात ठेवा. ते पण सुंदरच आहे. साई नाम मी घेतलं, कृष्ण नाम घेतलं, आणखी कुठली 10 नावं घेतली, गणपतीचं नाव घेतलं, ते पण माझ्या देहावर चांगलंच काम करणार आहे. परंतु रामनाम हे साधं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही हाताच्या बोटावर मोजण्याला काय म्हणतो, अरे याच्याकडे काय हाताच्या बोटावर मोजण्यावरच गोष्टी आहेत, म्हणजे थोडंही आम्ही अर्थाने वापरतो. पण मी वेगळ्या अर्थाने शोधा वापरते. हाताच्या बोटावर मोजण्यासारखं म्हणजे सहज आणि सुलभ. बघा आता मोजण्याच्या काय काय पद्धती आहेत. एक म्हणजे हाताच्या बोटावर मोजणं. आपण 1 2 3 4 बाबा कोण कोण आलं होतं इकडे, हां सुभाष आला होता, दत्तात्रय आला होता, नितीन आला होता, अमुक आला होता, तमुक आला होता, आपण मोजतो. तर आता मोठी संख्या मोजायची असेल तर आम्ही काउंटर घेऊन बसतो हल्ली, बरं. त्याच्याविषयी मोजायचं असेल तर आम्हाला लॉगॅरिथमिक टेबल्स वापरायला लागतील, की आम्हाला कॅल्क्युलेटर वापरावं लागेल किंवा कॉम्प्युटर वापरावं लागेल, बरं, किंवा आम्हाला जास्त माणसं वापरावी लागतील. मोजण्याची सगळ्यात सोपी गोष्ट कुठली, हाताच्या बोटावर मोजणं ही आम्हाला मोजण्याची सगळ्यात सोपी गोष्ट आहे. राम हा नाम हे तसं आहे राजा. राम हा नाम हे एवढं सोपं आहे, बाकीची नामं ही थोडी कठीण गणित आहेत. म्हणजे कसं 1 + 1 + 1 + 1 साधा मुशी म्हणतो बाबा किती आहेत, आंबा 1 2 3 4 4 आहेत. बघा मुलं पण शाळेमध्ये पहिल्यांदा शिकतात गणित कशी, गोपाळकडे 2 आंबे होते, मग त्याच्या आईने त्याला 3 आंबे दिले, मग किती झाले 2, मग 1 2 3 4 5 असं आपण सगळे शिकतो की नाही मला सांगा. हे 5 गणित आहे. पण 25 + 75 त्याला जरा वेळ लागतो शिकायला. 25 × 75 आणखीन कठीण, उत्तर मोठं पण वेळ लागतो. त्यानंतर 25चा वर्ग स्क्वेअर, मग 25चा क्यूब, मग कॅल्क्युलस, मग स्टॅटिस्टिक्स, मग अल्जिब्रा, मग जॉमेट्री वाढतच जातं सगळं. ही कठीण गणित आहेत. पण कठीण गणितंसुद्धा आवश्यक असतात. परंतु सगळ्याच्या अगोदर ज्याला हाताच्या बोटावर मोजता येत नाही त्याला पुढचं गणित येणारच नाही, लक्षात ठेवा. रामनाम हे मी मनापासून राहणं प्रत्येक मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण ते सगळ्यात सोपं गणित आहे. आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो राहिलो की परीक्षेला बसल्यावर एक सगळ्यात मोठा मूलमंत्र काय सक्सेसचा, सोपे प्रश्न आधी सोडवा, मग कठीण प्रश्नाला हात घ्या. बरीच मुलं तिकडेच फसतात, पेपर बघतात, कठीण प्रश्नामुळे त्यांचे पाय गळतात. गळून जाऊ नका. जे येतं आहे ना ते पहिल्यांदा सोडवायला लागा, जे सोपं आहे ते आधी सोडवा. हाच नियम मला अध्यात्मामध्ये पण लावता आला पाहिजे की सोपे प्रश्न मी आधी सोडवेन, सोपी गोष्ट मी आधी करीन. रामनाम हे सगळ्यात सोपं आहे, कारण ते सहज नाम आहे, म्हणजे मी आधी घ्यायला शिकेन. रामकृष्ण हरी म्हणेन, रामरक्षा म्हणेन, जे काय म्हणायचं ते म्हणेन. ते म्हणता म्हणता मला आपोआप सहज प्राणायाम माझा व्हायला लागेल. आणि जेवढ्या प्रमाणे माझा सहज प्राणायाम घडायला लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये रामनाम अधिक ताकद धारण करेल. आता इथे आमच्या मनामध्ये पूर्ण प्रश्न उभा राहू शकतो की बाबू हे इथपर्यंत आम्हाला कळलं की सहज प्राणायाम म्हणजेच यज्ञ. रामनामामध्ये र आणि म ही 3 बीज आहेत. अग्निबीज आहे, प्रकाश बीज आहे, म्हणजे भानुबीज, भानू म्हणजे सूर्य, आणि मकार म्हणजे चंद्रबीज आहे, सौम्य बीज आहे, शांत बीज आहे. ते आमच्या 3 केंद्रांना ताकद पुरवतं, समानपणे पुरवतं, उचित प्रमाणात पुरवतं. म्हणून बापू आमचं कॉन्सन्ट्रेशनच होत नसेल तर मग आमच्याकडून हा यज्ञ होऊ शकेल का. त्याचसाठी तुम्हाला सांगतो राजानो, आम्ही सामान्य माणसं, आम्ही अध्यात्मामध्ये पोचलेले वगैरे काही नाही मान्य करून मी नेहमीच तुम्हाला सांगतो की ब्राह्ममुहूर्ताचं महत्त्व, की मला कमीत कमी महिन्यातून एकदा ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करता आली पाहिजे. कारण ब्राह्ममुहूर्तावर उठून मी जेव्हा उपासना करतो तेव्हा आपोआप सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय घडते, मागे पण 2-3 वेळा सांगितलं आहे की इतर दिवशी जे मी जप करतो त्याच्यासाठी 3 गोष्टी घडतात. म्हणजे इतर दिवसांच्या भक्तीसाठी महिन्यातून मी एकदा सुद्धा जर ब्राह्ममुहूर्त उठून नीट शांत चित्ताने उपासना करण्याचा प्रयास केले तर माझ्या इतर बाकीचे 29 दिवसामध्ये काय घडतं, अध्यात्मासाठी 3 गोष्टी घडतात. पहिली गोष्ट म्हणजे की मी जो जप करतो, गजर करतो, त्याच्यामध्ये माझं मन अधिकाधिक एकाग्र व्हायला सुरुवात होते. ती शक्ती मला त्या ब्राह्ममुहूर्तावर केलेल्या उपासनेमुळे प्राप्त होते. ही पहिली गोष्ट की मी इतर दिवशी ज्या उपासना करतो त्यामध्ये मी अधिक तन्मय व्हायला लागतो, माझं एकाग्रचित्त व्हायला लागतं, माझं लक्ष अधिक प्रमाणामध्ये लागायला लागतं, मी एकाग्रचित्त व्हायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्ममुहूर्ताला उठल्यामुळे आणि मी त्यावेळेस केलेल्या उपासनेमुळे दुसरी गोष्ट घडते म्हणजे की ब्राह्ममुहूर्तावर सहज प्राणायाम आपोआप घडतो. ज्या मंडळीला मेडिकल सायन्समध्ये त्याला माहिती की झोपेचे 2 प्रकार आहेत, REM स्लीप आणि NREM स्लीप, रॅपिड आय मुवमेंट स्लीप आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. त्यानुसार आमच्या ब्रेनच्या आलेखामध्ये EEGमध्ये फरक घडत असतो. आणि ब्राह्ममुहूर्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये प्रत्येक मानवाचा मेंदू हा माझ्या प्रत्येक मानवाच्या शरीराची पिट्युटरी ग्लँड म्हणून सिक्रिशन्स बनतात, हॉर्मोन्स बनतात. त्या हॉर्मोन्सच्या आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या बॅलन्समुळे सगळ्यात जास्त शांत असतं, प्रगाढ शांत अवस्थेमध्ये असतं. त्यामुळे आपोआप माझा सहज प्राणायामकडेच कल असतो.
जेव्हा मी ब्राह्ममुहूर्तात उठून महिन्यातून एकदा सुद्धा करतो तेव्हा मला कमीत कमी महिन्यातून एकदा का होईना तेवढा वेळ 1 तास 1.5 तास तरी माझा सहज प्राणायामाची मला सवय लागते. मग ती लागलेली सवय मला दुसऱ्या दिवशी इतर दिवशी वापरता येते. जे मला माहीतच नाही ते मला करता कसं येणार. मला तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल पहिलं तुम्हाला माहीत असावी लागते ना. प्रॅक्टिस पाहिजे. मग इकडे मी प्रॅक्टिस कशी करू शकणार. तर ब्राह्ममुहूर्तावर जेव्हा मी उठतो आणि उपासना करतो त्या ब्राह्ममुहूर्तावर मी कितीही पापी असो किंवा मी किती पुण्यवान असो सहज प्राणायामाची माझी अवस्था ऑलमोस्ट असतेच असते. कोणाची 50% असेल कोणाची 100% असेल पण कमीत कमी 50% माझी प्रत्येकाची असणारच आहे. पण त्यावेळेस केले मी उपासना आपोआप मला सवय लावून जाते की सहज प्राणायामाची सवय माझ्या शरीराला आणि मनाला लागते. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ब्राह्ममुहूर्त उठून जेव्हा मी मनापासून उपासना करतो इतर दिवशी जरी माझं एकाग्रचित्त झालं नाही तरी ते फुकट जात नाही ती उपासना. तो परमात्मा त्याच्या आकरण कारुण्यामुळे इतर दिवशी माझी न एकाग्र मनाने एकाग्र नसलेल्या मनाने केलेली उपासना पण गोड म्हणून स्वीकारतो. मला सांगा आता एवढे तीन जर जबरदस्त फायदे मला ब्राह्ममुहूर्त उठून मिळत आहेत त्या मला उठायला एवढा आळस का. महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा उठायचं म्हणजे खूपच सुंदर आहे. मी दररोज उठा म्हणत नाही दररोज शक्यपणे आम्हाला मुंबईसारख्या जगामध्ये शक्यच नाही. मी महिन्यातून एकदा ती उठवते माझे केवढे फायदे आहेत. आम्ही कधी 4 महिन्याने उभू आणि म्हणू की एकदा ब्राह्ममुहूर्त उठलो होतो त्याचा फायदा देवाने मला कायम द्यावं तर ते होणं नाही. कारण महिन्याचं काही ते महत्त्व आहे. महिन्याची संकल्पना कशी आली आहे तर 15 दिवस वाढत्या चंद्राचे 15 दिवस कमी होत जाणाऱ्या चंद्राचे. मग ह्या 30 दिवसांना काही ते महत्त्व आहे. मला माहीत नाही ही सायकल आहे. कालचक्राचं हे एक परिमाण आहे. 30 दिवस आहे. मग ह्या कमीत कमी 30 दिवसामध्ये मला एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठता आला पाहिजे. आणि जर मी त्यावेळेस उपासना करू शकलो त्याचे मला हे 3 प्रकारचे फायदे प्राप्त होतात. आणि ब्राह्ममुहूर्तालाच लक्षात ठेवा. परत सांगतोय आता मी जे रामनामाचा इथे संबंध आणतो काय तर मला माहीत पाहिजे की ब्राह्ममुहूर्त हा संपूर्ण मुहूर्तभर प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा जे आत्माराम रूपी चैतन्य आहे तो राम जागृतावस्थेत असतो. ही इज वर्किंग ॲज अ ॲक्टिव्ह प्रिन्सिपल. तो साक्षी स्वरूपात राहत नाही. आम्हाला ब्राह्ममुहूर्ताचं महत्त्व माहीत नसतं आणि काही ती फालतू गोष्टी मी बडबडतो. आम्हाला नीट कळलं पाहिजे की ब्राह्ममुहूर्ताच्या वेळेस हा जो अंतरात्मा आहे तो साक्षी रूपाने न राहता तो चेतन स्वरूपामध्ये आमच्या सत्प्रवृत्तीला प्रेरणा देण्यासाठी कार्यरत झालेला असतो. पण तेव्हाच नेमके आम्ही कायमचे झोपलेलो असतो. म्हणजे तो कार्यरत आणि आम्ही झोपलेले. मी दररोज जागा राहिलो ज्यांना सहज शक्य आहे बाबा पेन्शन घेतलेलं आहे मी हल्ली व्हॉलंटरी रिटायरमेंट असते मी रात्री लवकर झोपीन मी सकाळी ब्राह्ममुहूर्त उठून करीन जीवनाचं सोनं होऊन जाईल आणि दररोज तुम्हाला तो राम भेटेल. म्हणजे महिन्यातून एकदा जरी मी उठत लक्षात ठेवा त्यावेळेस हे आत्मा रामरूपी चैतन्य माझ्या शरीरातलं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्य करत असतं. इनॅक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून नाही. आणि म्हणून हा राम मखत्रात आहे. कारण मी काय सांगितलं की नुसता श्वासोच्छ्वास म्हणजे यज्ञ नव्हे मख नव्हे. मख म्हणजे होम यज्ञ. नुसता श्वासोच्छ्वास म्हणजे मख किंवा यज्ञ नव्हे. तर हा माझा सहज प्राणायाम जो आहे तोच यज्ञ आहे. सहज प्राणायाम घडतो रामनामामुळे आणि सकाळच्या वेळेस ब्राह्ममुहूर्ताला. आणि ब्राह्ममुहूर्ताला जेव्हा सहज प्राणायाम घडतो तेव्हा तो का घडतो ह्याचं पण कारण मला माहीत पाहिजे. सहज प्राणायाम आपोआप घडत असतो. त्याचं एक शारीरिक कारण म्हणजे की पिट्युटरी ग्लँड जे हॉर्मोन्स सिक्रेट करते रात्रीच्या वेळेमध्ये ज्याला आम्ही बायोलॉजीमध्ये मेडिकल सायन्समध्ये बायोरिदम्स म्हणतो. त्यानुसार जे हॉर्मोन्स सिक्रेट झालेले असतं त्यावेळी माझं मन शांत असतं. पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कारण आहे मला माहीत पाहिजे की ब्राह्ममुहूर्ताच्या त्या पहिल्या 1.5 तासामध्ये माझ्या देहामध्ये राहणारा तो आत्माराम ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असतो. मला देण्यासाठी आतुर झालेला असतो. इतर वेळी तो साक्षी स्वरूपामध्ये माझ्याकडे राहतो. ज्या प्रमाणात माझी भक्ती जास्त त्या प्रमाणामध्ये त्याचं अस्तित्व ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून वाढत जातं. मी म्हणतो की परमात्मा कुठे कुठे नाही आहे. पाप्यांमध्ये पण आहे पण पाप्यांमध्ये सदैव साक्षी स्वरूपात असा. तर पुण्यवंताच्यामध्ये तो सदैव ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून चेतना तत्व म्हणून कार्यरत म्हणून. मी जेवढ्या प्रमाणात नीतीने वागतो भक्तीने वागतो तेवढ्या प्रमाणामध्ये राम फक्त ब्राह्ममुहूर्ताच्या 1.5 तास नाही तर जास्त वेळ ॲक्टिव्ह राहायला लागतो. ब्राह्ममुहूर्ताच्या मुंबईच्या काळामध्ये 3:20 पुढचे 1.5 तास मला माहीत पाहिजे कमीत कमी हा राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये ॲक्टिव्ह चेतना तत्व म्हणून काम करत असतो आणि तो द्यायला बसलेला असतो. मी फक्त घ्यायला उठून बसायला हवं. उठून बसण्यात दमलो नाही हीच काय ती सेवा घडली. आम्हाला कळलं पाहिजे उठून बसण्यात दमलो नाही म्हणजे हा जो मी रात्री लोळत असतो तो उठून बसायला मी दमलो नाही.
मी ब्राह्ममुहूर्तावर उठलो, मी ब्राह्ममुहूर्तात जागृत राहिलो, म्हणून तो राम माझ्या हृदयामध्ये जागृत राहिला. असं हे नातं राहिलं. लक्षात ठेवा, ह्या रामाचं, रामनामाचं, ह्या सहज प्राणायामाशी आणि म्हणून माझ्या जीवनात अहर्निश चालणाऱ्या या होमाशी. आज आम्ही हे सगळं ऐकलं. रामरक्षा म्हणताना आम्ही जरूर म्हणू मखत्राता. मखत्राता कोण आहे हे आम्ही पहिल्यांदा कळलं पाहिजे. की घ्राणम पाहतो मखत्राता. नाकाचं रक्षण करू म्हणजे ह्या नाकाचं नव्हे, तर जो माझा श्वासोश्वासाची क्रिया आहे, जो माझा सहज प्राणायाम आहे, त्याचं रक्षण हा मखत्राता बनून करतच असतो. म्हणून तो राम आहे. तो राम आहे म्हणून तो मखत्राता आहे. आणि तो मखत्राता आहे म्हणून मला मख करता व्हायला हवं. तो मखत्राता आहे म्हणून मला मख करता व्हायला हवं. मला रामनाम घ्यायला हवं. मला प्राणायाम शिकता येणार जोगाच असेल तर मी जरूर अनुलोम विलोम प्राणायाम शिकेन. मला ब्राह्ममुहूर्त उठायलाच पाहिजे कधी ना कधीतरी, महिन्यात एकदा तरी. त्यावेळेस मला जप नीट करायला पाहिजे. म्हणजे मला कळेल की तो राम कसा माझ्या जीवनात प्रवेश नुसता करत नाही तर अधिकाधिक वाढत जातो. जो हक्काने माझा 1.5 तासाचा आहे तो पण मी आयुष्यामध्ये किती वेळा मिळवला सांगा. हक्काने आहे. तुम्ही कितीही पापी असाल ते ब्राह्ममुहूर्त 1.5 तासामध्ये तो ॲक्टिव्ह आहेच. माझं आयुष्य आजपर्यंत 60 वर्षाचं, 70 वर्षाचं, 50 वर्षाचं, 40 वर्षाचं झालं. किती वेळा मी ब्राह्ममुहूर्तावर उठलो देवाचा जप करण्यासाठी. केवळ देवाचा जप करण्यासाठी, माझं संकट सोडवण्यासाठी नाही. दादा सांगतात आम्हाला 108 वेळा जप करा, मला लवकर उठून म्हणून. पण तो माझा प्रश्न सोडवण्यासाठी आहे. त्यावेळी मला फायदा होईल पण पूर्ण नाही फायदा होऊ शकेल. जेव्हा मी फक्त देवासाठी जप करतो ना, तू मिळवण्यासाठी, तर तुम्हाला माहिती आहे की अधिक माझा फायदाचा असतो. असं ब्राह्ममुहूर्तावर आम्ही उठू, कारण तो राममुहूर्त आहे. राममुहूर्त आहे. रामप्रहर वेगळा आणि राममुहूर्त वेगळा. रामप्रहर म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचे 1.5 तास हे आम्हाला कळलं पाहिजे. ब्राह्ममुहूर्त एकंदर 2.5 तास असतो. म्हणजे आम्हाला पहिला 1.5 तास हा रामप्रहर आहे. पहिला 1.5 तास हा रामप्रहर आहे. ही रामघटिका आहे. हा राममुहूर्त आहे. मग मला पहिला 1.5 तास जो आहे, 2.5 तास आहेतच. पहिल्या 1.5 तासामध्ये तो पूर्णपणे कार्यरत आहे. तर पुढच्या 1 तासामध्ये मला त्याची स्पंदन ॲक्च्युली प्राप्त करून घेता येतं. 3:20 नंतरच्या 2.5 तासामध्ये माझी उपासना फलित होऊ शकते. पहिल्या 1.5 तासामध्ये मला अधिकाधिक फायदा आहे हे मला कळलं पाहिजे. मग कसं म्हणलं बाबू फरक काय? तर पहिल्या 1.5 तासामध्ये सूर्यही दिसतो आणि प्रकाश पण आहे. तर पुढचा 1 तास कसा आहे, सूर्य दिसत नाही पण प्रकाश आहे. अशी आमची संध्याकाळची वेळ असते बघा. सूर्य मावळलेला असतो पण अंधार झालेला असतो का पूर्णपणे नाही, प्रकाश असतो थोडासा. म्हणजे सूर्य दिसत नाही पण प्रकाश आहे, ही परिस्थिती मी पुढचा 1 तास. पण त्यानंतर मात्र पूर्ण काळोखच काळोख आहे या 2.5 तासानंतर. कारण राम ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणून कार्यरत नाही, केवळ साक्षी स्वरूपाने. मात्र आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तो ॲक्टिव्ह म्हणून असतो तेव्हा आम्ही कायम झोपलेलो असतो. एवढ्या आयुष्यामध्ये आम्ही कधीही उठलेलो नसतो आणि कोणी आम्हाला सांगत नाही. आम्हाला अशा गोष्टी करायच्या आहे. आम्हाला तो राम हवा, तो ब्राह्ममुहूर्त हवा, ते रामाचं नाम हवं, तो राममुहूर्त हवा, तो सहज प्राणायाम हवा आणि तो मखत्राता पण हवा. आणि हे सगळं हवं असेल तर तो मख म्हणजे यज्ञ पण हवाच हवा. हरि.